छोटासा एक मुद्दा काढतोय, तुम्ही इथल्या सूने, आम्ही तुम्हाला ऍक्सेप्ट करून घेतलं। तुम्ही जर का बारामतीमध्ये लग्न केलं असतं तर कदाचित सून म्हणून तिथं तुम्हाला ऍक्सेप्ट कोणी केलं नसतं। बरं झालं तुम्ही आंबळनेरलाच लग्न करून आलेले आहेत। बारामतीला गेले असतात तर त्या ठिकाणच्या सुनांना उभं राहण्याचा अधिकार नाही असं समजलं जातं। काल ज्यावेळेला बारामतीची निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या दरम्यान एक शांता सभा जी असते त्या शांता सभेमध्ये एक नवीन नेता पैदा झालेला आहे, नवीन नेता निर्माण झालेला आहे, रोहित पवार साहेब। त्यांना साहेबांनी कानात सांगितलं की पुढचा नेतृत्व जोपर्यंत नवीन तयार होत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही। पवार साहेबांना आमचं आयुष्य लागो, पवार साहेबांच्या आधी आम्ही भले परलोकात जाऊ, पवार साहेबांना आमचं आयुष्य लागलं पाहिजे। पण पवार साहेबांनी रोहित पवारला कानामध्ये सांगितलं, हा मोठा धक्का बसला मला। आता पवार साहेब वोटमा काही राजन पोटमा काही राज, इथला सोपा वाटला का पवार साहेब की रोहित पवारले सांगितलं आणि तू होई जाय वाते जबरदस्ती पुढे गंजन लाईन माहित मागे आखो। या सगळ्या याच्यामध्ये बारामतीमध्ये निवडणूक जी झाली त्याच्यामध्ये वेगवेगळे आरोप झाले आणि त्या आरोपांमध्ये पायाखालची वाळू घसरली आणि पायाखालच्या वाळू घसरल्यानंतर आरोप वेगवेगळे करा, कुणी पैसे वाटले गेले, कुणी बँक उघडी आहे, दादागिरी केली, शिवीगाळ केली, अशा स्वरूपाचे आरोप ज्या वेळेला होतात त्यावेळेला पराभव हा आपल्याला निश्चित दिसत असतो। ती पुढची बाजू कुठेतरी सांभाळण्याकरता कुठे ईव्हीएम घोटाळा, कुठे पैशाचा वापर, कुठे काही अशा वेगवेगळे आरोप आतापासून लावायला जे सुरुवात केलेली आहे, मला असं वाटतं की बारामतीची जागा ताई 2 लाखापेक्षा जास्त मतांनी आपल्याला 4 तारखेला विजयी झालेली दिसेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।